आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बौद्ध धम्म काय आहे हे गांभीर्याने घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक जे.डी. कांबळे यांनी केले. ते कोगनोळी तालुका निपाणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2025 यांच्या वतीने गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले, बौद्ध धर्म हा समजून घेण्याचा महत्त्वाचा विषय आहे. धम्म म्हणजे नीतिमत्ता व नीतिमत्ता म्हणजे धम्म असून सध्या देशात धर्मवाद व जातीवाद वाढला आहे. येणाऱ्या काळात धम्म जपणारी लोक देशाच्या संसदेमध्ये जातील तेव्हाच या देशात शांती निर्माण होईल असे अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त केले. प्रारंभी सकाळी 10 वाजता येथील भीमनगर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणापर्यंत हजारो बौद्ध बांधवांच्या उपस्थितीत व पारंपरिक वाद्यासह गौतम बुद्ध व आंबेडकर यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नमो बुद्धाय, बुद्धाय शरणम गच्छामी, जय भीम या घोषणेने परिसर दणाणून गेला. येथील सामुदायिक भवन येथे भंते सदानंद संघप्रिय व भंते सिरोसारो यांच्या दिव्य सानिध्यात व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत दगडू नाईक सर यांनी केले तर प्रास्ताविक घनश्याम मेस्त्री यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांचा व या कार्यक्रमाला धम्मदान केलेल्या सर्व मान्यवरांचा संयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. गुंडू मेस्त्री व अक्काताई मेस्त्री व मेस्त्री कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना वह्या वितरण करण्यात आले. माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील बोलताना म्हणाले, आजचा दिवस म्हणजे सुवर्ण अक्षराने लिहिल्यासारखा असून अनेक दिवसांपासून असणारी मूर्ती प्रतिष्ठापनेची इच्छा येथील बांधवांची पूर्ण झाली आहे. गौतम बुद्ध व डॉक्टर आंबेडकर यांचे विचार पुढील पिढीसाठी महत्त्वाचे असून ते विचार टिकवण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम होणे गरजेचे आहे असे आपले मनोगत व्यक्त केले. जगाला शांती आणि लोकशाही देणारे 2 महामानव हे भारत देशाने दिले आहेत. आजचा हा कार्यक्रम कौतुकास्पद असून आपल्या घडण्यामध्ये कोगनोळी गावचा मोठा वाटा आहे असे मनोगत ज्येष्ठ विचारवंत अच्युत माने यांनी व्यक्त केले. यावेळी SP दीक्षित, गणपती मेस्त्री, गुरुजी, अविनाश कट्टी, रत्नाकर सर, धनंजय ढोबळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी सुधाकर माने, अमित शिंदे, युवराज कोळी, महेश धम्मरक्षित, प्रवीण सौंदलगे, भिकाजी कांबळे, हिटलर माळगे, अमित डोंगरसाने, प्राध्यापक रवींद्र दिवाकर, संदीप माने, ND जत्राटकर, सुनील माने, कुमार भटकर, रवी दामनावर, अजित पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक व युवक वर्गाने परिश्रम घेतले. शेवटी आभार नरजित विटे यांनी मानले. SB न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल नवाळे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.